एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणारा हा ऐतिहासिक ब्रिज आहे। MMRDAकडनं हा पूल तोडून त्याऐवजी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि चिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधला जाणार आहे। सुरक्षेखातर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागांमधली वाहतूक प्रभावित होणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या आहेत। एल्फिन्स्टन पूल पाडकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन प्रभादेवी परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्य केलाय। त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाणार आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। एल्फिन्स्टन पूल पाडकामाला जी सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोण कोण प्रभावित होणार आहे, काय आहेत पर्याय, त्या संदर्भात सुमित सावंत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत। सुमित, काय माहिती? सध्या आपण त्या थेट पुलावर आहोत। त्या दिशेला परळ आहे आणि मी एल्फिन्स्टन म्हणजे प्रभादेवीच्या दिशेला आहे आणि दोन्ही शहरांना किंवा दोन्ही ठिकाणांना जोडणारा हा पूल साधारणतः 125 वर्षापूर्वी बांधला गेला इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्यानंतर अविरत सेवा देणारा हा पूल अखेर पाडला जाणार आहे। डागडुजी करता येत नाही आता, कारण बराच काळ झालेला आहे। आता नवीन पूल या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे। दुसरं, शिवडी वरळी कनेक्टर जो एलिव्हेटेड कनेक्टर आहे तो देखील बांधायचा आहे आणि म्हणून नवीन या पुलाची निर्मिती केली जाणार आहे। आणि इथे माझ्यासोबत स्थानिक आहेत। तुम्ही या इमारतीमध्ये राहता? रहमान बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आहे। अच्छा, याच वर्षी आमची 4 पिढी इकडे गेली आहे, 4थी पिढी। बरोबर, आता काय पूल पाडण्यासाठी परवानगी दिली आहे। मागे ती दृश्य आपण आधी दाखवूयात। तिकडे रस्ता खोदायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे काही ठिकाणी दोन्ही बाजूला रहदारी पूर्णपणे बंद करावी वाहनांची, यासाठी रस्ता काही ठिकाणी खोदून ठेवलेला आहे आणि पुढे पोलिसांनी बॅरिगेटिंग केलंय, पूर्ण कुंपण केलंय आणि इथे कोणाला पुढे कोणतं वाहन येणार नाही याची काळजी घेतली जाते। दादा, काल काय आश्वासन तुम्हाला मिळालंय? आम्हाला काहीच आश्वासन मिळालं नाही। जे 2 बिल्डिंग बाधित होणार आहे त्यांना आश्वासन भेटलंय की तुम्हाला घरं देऊ। कोणत्या बाधित होणार आहेत इमारत? ते हाजी नुरानी बिल्डिंग आणि लक्ष्मी निवास बिल्डिंग दोन नाही, पहिली एक बिल्डिंग आणि ही शेवटची एक बिल्डिंग इकडची। अच्छा, तुमची कोणती? आमची ही बिल्डिंग आमची। मग काय, पण तुम्ही बाधित होणार नाही? आम्ही बाधित होणार नाही, पण आम्हाला पण त्रास होणार आहे ना, कारण माती उडणार आहे। आता तुम्ही डम्पिंग करणार तर आमची बिल्डिंग हलणार आहे, त्याला काय प्रशासन जबाबदार घेणार आहे काय? आणि तुम्ही ड्रिलिंग करताना बिल्डिंग पडली तर जबाबदार कोण राहील ते तर आम्हाला सांगा। बरोबर, बरं तुम्हाला काय आश्वासन मिळालंय ना? म्हणजे तुम्हाला कुठे? आम्हाला काहीच आश्वासन मिळालं नाही। जे 2 बिल्डिंग बाधित होणार आहे त्यांना आश्वासन भेटलं आहे। मग आता तुमचं कसं काय होणार? काय होणार आता, जे प्रशासन करणार तेच आम्हाला मान्य करावं लागेल। बरं, तुम्ही आता काल खूप विरोध झाला होता, आता विरोध मावळलाय, म्हणजे विरोध तुम्ही करणार नाहीत ना काम सुरू असताना? नाही, आता विरोध करणार नाही आम्ही, पण आमचं लक्ष आमच्या बिल्डिंगला काय त्रास होऊ नये, आमच्या लोकांना त्रास होऊ नये असं प्रशासनाने आमचं मान्य ठेवला पाहिजे। अच्छा, बरोबर आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलात। तिकडून आलात दादा? पडलूकडून? काय कसं चालत पहिल्यांदा आलात का इकडून? हाँ, पैदल येतो, काम चालू आहे ना, ते बंदी आहे सगळे। अच्छा, म्हणजे वजन घेऊन आलात? हां। तर आत्ता ही परवानगी दिली आहे, म्हणजे इथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी देखील त्यांचा विरोध मावळल्यानंतर किंवा काही लोकांना आश्वस्त केल्यानंतर हा रस्ता मोकळा करू दिलेला आहे आणि म्हणून रस्ता बांधकामाला सुरुवात केली आहे। म्हणजे दोन्ही दुतर्फा जसं तिथे रस्ता खोदला तसंच पुढे देखील रस्ता खोदला, दोन्ही दिशेला रस्ता खोदलेला आहे आणि तिथे कोणतंही वाहन येणार नाही याची काळजी पूर्णपणे पोलीस सध्या घेत आहेत। पोलिसांनी त्या दोन्ही ठिकाणी त्यांची वाहनं पार्क केलेली आहेत, कुंपण केलेलं आहे आणि सगळ्या वाहनांना तिथे थांबवलं जात आहे। आजपासून पुढच्या 7 दिवसामध्ये आमचं तुम्ही स्थलांतर कुठे कराल हे आम्हाला सांगा, असं या सगळ्या स्थानिकांनी म्हटलेलं होतं। किंवा ज्या 2 इमारती बाधित, कारण तुम्ही जर सरळ पाहिलं तर पुढे गेल्यानंतर रस्ता निमुळता होतो, चिंचोळा होऊन जातो, एक इमारत पूर्ण रस्त्यावर येते आणि ते लोक जास्त बाधित होणार आहेत। अशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला म्हणजे परळच्या दिशेला देखील एक इमारत आहे, ती देखील पुढे जवळ येते आणि त्यामुळे रस्ता चिंचोळा होत जातो, त्या इमारती जास्त बाधित होतील। आणि ज्या वेळेला हा पूल बनवला जाईल, पूल बनवताना या दोन्ही ज्या इमारती आजूबाजूला आहेत त्या इमारतींना धोका पोहोचू शकतो, त्यामुळे आमचे पुनर्वसन होणं गरजेचं आहे, कारण आमच्या इमारतींना जर धोका निर्माण झाला तर मग आम्ही जायचं कुठे हा देखील त्यांचा प्रश्न होता। बरोबर आहे सुमित, तर हे सगळे प्रश्न आहेत ज्याची उत्तरं त्यांना मिळणं अपेक्षित आहे। या संदर्भात स्थानिकांशी आपण संवाद साधलेला होता, त्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात। एल्फिन्स्टन ब्रिज या बांधकामाला सुरुवात झालेली आहे, परंतु इथल्या स्थानिक नागरिकांचा जेव्हा विरोध होतात त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। त्यांचं नेमकं आता म्हणणं काय आहे? खरं तर आज 12 वाजल्यापासून हा ब्रिज बंद होणार होता, परंतु त्यापूर्वीच या ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे। ब्रिजच्या पाडकामाला वेळेच्या अगोदरच सुरुवात झालेली आहे। नेमकं आपलं यावरती म्हणणं काय आहे? आम्हाला अगोदर सांगितलेलं फक्त ब्रिज बंद होणार आहे,
पण डायरेक्ट यांनी आता हे एसीजी वगैरे मालूम आणून तोडायला सुरुवात केली, हे आम्हाला फार धक्कादायक आहे. आम्हाला वाटलं पहिलं बंद करतील, आमच्या सर्वांची सोय करतील. जसं ह्या 17 बिल्डिंग आहेत, तसंच त्या ब्रिजला लागून आमची ही 10 घरं आहेत. आणि आम्ही ही कागदोपत्री आम्ही चौधरी साहेबांकडून सगळं MMRD कडे काम केलेलं आहे. पण आम्हाला वाटलं की आधी आमची काहीतरी योजना करतील राहण्याची, नंतर तोडायला सुरुवात करतील किंवा काही पत्रे वगैरे लावतील. पण ह्यांनी अचानक जी सुरुवात केलेली आहे ना तोडायला, तो आम्हाला फार धक्का बसलेला. आमची लहान लहान मुलं आहेत, जसे ह्या 17 बिल्डिंग तुम्ही बोलताय तशी आमच्याही तिकडे त्या साईडला झोपड्या आहेत 10 आणि अगदीच जवळ आहे आम्ही. आता ह्या लोकांना आम्ही विचारलं की तुम्ही हे साईडचे पण जे आहेत ना साईडला पोल तेही तोडणार का? बोलत हा आम्ही एकदम सरळ तोडत जाणार आहे. असं कसं काय? मला वाटलं मध्ये थोडेसे खड्डे करून ते थांबवतील, पण आधी आमची सोय झाली पाहिजे राहण्याची, नंतर त्यांनी काम करावं. आमचा म्हणजे जे तुम्ही करताय कार्य त्याला विरोध नाहीये, आमचा सपोर्ट आहे सगळ्यांचा, पण आमची व्यवस्था करा राहण्याची, मग तुम्ही काम करा. 3 ते 4 महिन्यापूर्वीही असाच उठाव झाला. एप्रिलमध्ये लोकांनी उठाव केला, बिल्डिंगमधली लोक उतरली, उठाव केला, ब्रिजचं काम थांबवलं गेलं. त्यावेळेसही सरकारने सांगितलं की आम्ही विचार करू, पर्यायी व्यवस्था देऊ, पर्यायी लोकांना आम्ही त्यांचं पुनर्वसन करू. या सगळ्या आश्वासनं दिल्यानंतर सुद्धा पत्रव्यवहार कुठलेही झाले नाहीत. आणि अचानक पेपरला बातम्या येतात की 10 तारखेला ब्रिज फक्त बंद होणार आहे. बंद झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढे होणार आहेत. परंतु बंद न करता डायरेक्ट तोडायला सुरुवात केली, ही मराठी माणसाची जबरदस्तीने फसवणूक केलेली आहे. आम्हाला असं वाटलं की अगोदर आमचं काहीतरी हे ह्याचं होईल, काहीतरी आम्हाला लेखी हमीपत्र वगैरे मिळेल, आमचं पुनर्वसनाची आम्हाला माहिती दिली जाईल की तुमचं कसं पुनर्वसन वगैरे होणार आणि त्यानंतर सगळं होणार. परंतु आता हे अचानक सगळं त्याच्यानंतर आता असं झालंय की आम्ही आता पुढे काय करणार? आता त्यांचं तर त्यांनी काम करून हे केलेलं आहे, झालेलं आहे. आता आमचं पुढे कसं होणार तो आता आम्हाला प्रश्न पडला. सो आता पुढचं पाऊल तर हेच असणार आहे की आता जसं कालिदास कोलमकर यांनी सांगितलं आहे की आपण बसूया, मीटिंग घेऊया. आता ती मीटिंग बघूया कितपर्यंत होतेय, बघूया 7 दिवसात याचा काय निर्णय लावतात. नाही तर आम्हाला असंच परत रस्त्यावरती यायला लागेल. 3 महिन्या अगोदर सुद्धा हे केलं, पण तेव्हा मॉब जास्त होता, लोकांची गर्दी तेवढी जास्त होती. आता तिकडच्या काही लोकांना म्हणतात की त्यांचं दिलंय ऑलरेडी करून की हा बाबा तुम्हाला पेपरवर्क करून देतो, पण आता इकडच्यांचा प्रश्नच आहे अजून. उद्या प्रॉब्लेमॅटिक तर आहेच, कारण आमच्या बिल्डिंगच्या वरून जर ब्रिज झाला तर आमची रिडेव्हलपमेंट पुढे फ्युचरमध्ये कशी होणार आहे हा प्रश्न तर आहेच. जरी नाही झाला आमच्या ब्रिजवरून तर उद्या तुम्ही हे जे काम कराल त्याच्याने आमच्या बिल्डिंगला किती त्रास होऊ शकतो, कारण 100 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत, सगळ्या पगडी सिस्टम, त्यांचं कसं हा प्रश्न आहेच. परंतु आता जर 7 दिवसानंतर देखील स्थानिक लोकांचं जे म्हणणं आहे आम्हाला इथेच याच ठिकाणी घरं उपलब्ध करून द्यावी, ते जर म्हणणं पूर्ण नाही झालं तर पुन्हा आंदोलन छेडलं जातं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामाला सुरुवात झालेली आहे. दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणारा हा ऐतिहासिक ब्रिज आहे. MMRDAकडनं हा पूल तोडून त्याऐवजी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधला जाणार आहे. सुरक्षेखातर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागांमधली वाहतूक प्रभावित होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या 2 इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन प्रभादेवी परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेला आहे. त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू. आम्ही सुद्धा सीएम साहेबांना सांगू की आमच्या त्या पट्ट्यातील लोक आहेत यांना केमला यायला ऑलरेडी उशीर होत होता पेशंट लोकांना. ते आता हा ब्रिज बंद झाल्यानंतर त्यांना एक तर करी रोड किंवा दादरवरने आलं तर किती खूप विलंब होईल. त्यासाठी त्यांनी पोद्दार किंवा कामगार हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज असा तात्पुरती व्यवस्था करत ICU युनिट तिथे ठेवा, जेणेकरून इकडची लोक त्या बाजूला या 2 गैरसोयी जर झाल्या तर लोक आनंदाने सहकार्य करतात.